म्हणजे खरंच सखूला मारल्यावर पंत बरं होणार? म्हणजे त्यांच्या अंगातला जिंगरोबा जाणार? पार खोळा होणार पंत, खोळा. मग पण हे मनोरमेला कशाला सांगायचं आपण? तिच्या कामाचं होतं तेवढं सांगितलं तिला. पाणी आण, पाणी पाणी. सगळ्यांनी ऐका, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, आपल्यावरचं संकट दूर होण्यासाठी आणि मुख्य म्हणजे या सखूवरचं गंडांतर दूर होण्यासाठी उद्या सूर्यास्तानंतर बाबाजींना एक विधी करायचा आहे. तेव्हा सखू आपल्या सगळ्यांना मठात जायचंय. म्हणजे रमाई बाबांना पण मठात न्यायचंय का? नाही नाही नको, मामांजींना नको. नाही, त्यांना न्यायचं नाहीच आहे. त्यांना इथेच घरीच ठेवायचंय. पण सासूबाई, आपण सगळे मठात जाणार, मग मामांजी एकटे कसे राहतील ना? मी थांबू का घरातच? तुला कशाला इतकी काळजी? घरातली इतर माणसं काळजी घेऊ शकतात. आणि यमुना यांची मुलगीच आहे ना? यमुना आहे की ती थांबेल त्यांच्यासोबत. मी नाही, शंभू बाळ आहे ते कशाला? आम्ही नाही जा. ही यमुना पण ना भरवशाच्या म्हशीला टोणका. मुलगा झालाय, जरा अक्कल म्हणून नाही ते मी बघते. पण उद्या आपल्याला मठात जायचंय हे पक्क. काय विधी असेल आणि कशासाठी? काहीतरी धोकादायक असेल हे नक्कीच. बघितलंस ना शंभू बाळा, सगळे तुझ्या आईला खूप त्रास देतात. आज तर तुझी आजी ती पण माझ्यावर रागावली. उगीच रागवायला तुझी आजी खुळी नाही झालीये. आणि नको ते सांगून माझ्या शंभू बाळाचे कान भरू नकोस. यमुने, तुला ना अक्कलच कमी आहे. तेच माझ्या डोक्याच्या चिंधड्या होत आहेत याची तुला जराही कल्पना नाहीये. आणि स्वतःच रुसवे फुगवे काय कवटाळत बसलीयस? अगं पण रमाई, तुम्हाला असं म्हणाली की मी काय म्हणतेय, तुला जरा सुद्धा कल्पना नाही तर एखाद्या मुलीनं आईच्या काळजीनं विचारलं असतं, रमाई काय झालंय? बाबाजी काय म्हणाले? चेहरा असा दडपण आल्यासारखा का वाटतोय? खरंच ग रमाई, माझ्या नाही लक्षात आलं. पण कसं दडपण आलंय रमाई? बाबाजींनी काही सांगितलंय? बाबाजीने आदेश दिलाय, उद्या विधी सुरू होण्यापूर्वी बाबाजींना यांची तुळशी माळ आणि रक्त लागलेलं उपरणं द्यायचंय. कळतंय का तुला? काय? बाबांच्या गळ्यातली तुळशी माळ? अगं रमाई, ते हात पण नाही लावून देत कोणाला, ते कसे काढतील? आणि बाबांचं रक्त लागलेलं उपरणं म्हणजे रमाई, आपण बाबांना जखमी करायचं? गप्प ना, गप्प बस. हळू बोल जरा, तर रट्टी मारी ना दोन. आणि असल्या गोष्टी गर्जना करून बोलायच्या असतात का? तू काहीही करू नको. जे काय करायचं ना ते मी करेन, तू यात पडूच नकोस. माझ्या डोक्याला किती ताण आहे हे तुला कळावं म्हणून तुला सांगितलं, तर तू त्यात आणखी भर घालतीयस. आज सकाळीच मी सखूला समज दिले की काहीही झालं तरी यांना भेटायचं नाही. शिवाय उद्या मला सखूला आणि तुझ्या बाबांना दोघांनाच घरी ठेवायचंय. काय? अगं रमाई, तू तर मग अशी म्हणालीस की मला उद्या बाबांसोबत थांबायचंय ना? शमुनी, मला तुझी लाज वाटते.
इतकी निर्बुद्ध मुलगी माझ्या पोटी कशी जन्माला आली? आश्चर्य वाटतं मला या गोष्टीचं. अगं थोडी तरी चिमूटभर तरी माझ्याकडनं अक्कल घ्यायची ना यमुने. बरं ग बाई बरं, थांबेन मी बाबांबरोबर. परत तेच. अगं मी तुला काय करायला सांगते आणि तू त्याच्या उलटच बोलतेस. अगं पण रमाई, बस बस, तू काही बोलू नकोस, काही करू नकोस. काय करायचं ना ते मी करेन, कळलं? स्वतःच परस्पर विरोधी बोलते आणि मला ओरडते. काय मोठी अदबीनं उभी आहेस माझ्या समोर. एरवी तर माझ्या डोक्यावर मिरे वाटत असतेस. नाटकी कुठली. जा हळद घालून दूध दे मला, जा. आणि गरमच असू दे दूध. घसा शेकला गेला पाहिजे. भासता कामा नये, कळलं ना? जा दूध दे मला. दे बाई लवकर दूध. सुरा, दे. असू दे. सासूबाईंच्या हातात सुरा. विठुऱ्या, सासूबाईंच्या मनात काय सुरू आहे? मला खूप भीती वाटते. सुरा आणलाय खरा, पण अशी सरळ नवऱ्याला जखम करणं किती कठीण काम आहे. आधी त्यांना गाढ झोप लागायला हवी, मग काहीतरी जमेल.